बीजेपी लीडर सीटी रवि ने अपने मुल्ला बयान को जस्टिफाई करते हुए एक प्रेस कॉन्फ्रेंस में एक वायरल वीडियो का हवाला दिया, जिसमें मुस्लिम लिबास पहना हुआ एक शख्स डैमेज्ड महिंद्रा थार के फ्यूल टैंक में जलती हुई माचिस की तीली डालने की कोशिश करता नजर आ रहा है। लेकिन क्या यह वीडियो वाकई दिल्ली के नीट प्रोटेस्ट का था? आइए जानते हैं इस वायरल वीडियो का पूरा सच। याद रहे कि हाल ही में दिल्ली के जंतर मंतर पर हुए स्टूडेंट्स प्रोटेस्ट के दौरान बीजेपी लीडर सीटी रवि ने मुल्ला मुल्ला कहते हुए एक नफरती बयान दिया था, जिसके बाद उनके खिलाफ मुस्लिम कम्युनिटी को टारगेट करने और नफरत फैलाने के इल्जाम में एफआईआर दर्ज की गई थी। बाद में सीटी रवि ने सफाई देते हुए कहा कि उनका इशारा प्रोटेस्ट के दौरान गाड़ी जलाने की कोशिश करने वाले एक शख्स की तरफ था। अपने इस दावे के सपोर्ट में उन्होंने एक वायरल वीडियो का हवाला दिया, जिसमें मुस्लिम लिबास पहना हुआ एक शख्स डैमेज्ड महिंद्रा थार के फ्यूल टैंक में जलती हुई माचिस की तीली डालने की कोशिश करता नजर आ रहा था। इस वीडियो को कॉकरोच जनता पार्टी के दिल्ली में हुए नीट प्रोटेस्ट से जोड़कर सोशल मीडिया पर शेयर किया गया, लेकिन फैक्ट चेक इन्वेस्टिगेशन के मुताबिक यह दावा बिल्कुल गलत था। रिवर्स इमेज सर्च से पता चला कि यह वाकया दिल्ली का नहीं बल्कि बिहार का था और इसका नीट प्रोटेस्ट या सीजेपी के एहतजाज से कोई ताल्लुक नहीं था। इसी बीच कर्नाटक मिनिस्टर प्रियांक खरगे ने सोशल मीडिया पर सीटी रवि पर सख्त तनकीद करते हुए कहा कि बीजेपी हर मामले को हिंदू मुस्लिम रंग देने की कोशिश करती है और समाज में फूट पैदा करना उसकी सियासत का हिस्सा बन चुका है। उन्होंने यह भी कहा कि अगर किसी ने कानून को चैलेंज किया है तो उसे कानूनी नताइज का सामना करना पड़ेगा। फिलहाल सीटी रवि के खिलाफ उनके मुल्ला बयान को लेकर एफआईआर पहले ही दर्ज हो चुकी है। अब देखना होगा कि फैक्ट चेक में मिसलीडिंग बताई गई इस वीडियो को शेयर करने के मामले में भी कोई कानूनी कार्रवाई होती है या नहीं। This video is presented by OSN Group. आपके घर की क्वालिटी कंस्ट्रक्शन, प्रीमियम इंटीरियर्स और बेस्ट बिल्डिंग मटेरियल्स के लिए OSM रहेगा आपकी बेस्ट चॉइस। फ्री कंसल्टेशन के लिए जरूर विजिट करें OSM ऑफिस। ಈ ಮುಲ್ಲಾ ಜೀಪಿನ ಪೆಟ್ರೋಲ್ ಟ್ಯಾಂಕಿಗೆ ಕಡ್ಡಿಗೀರಿ ಬೆಂಕಿ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಈ ಮುಲ್ಲಾನ್ ಬಗ್ಗೆನೇ ನಾನು ಹೇಳಿದ್ದು. ಇಲ್ಲೆಲ್ಲೂ ನಾನು ಮುಸ್ಲಿಮರು ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ, ಮುಲ್ಲಾನ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ. ಯಾವ ಮುಲ್ಲಾನ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ ಈ ಪೆಟ್ರೋಲ್ ಟ್ಯಾಂಕರಿಗೆ ಬೆಂಕಿ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಕಡ್ಡಿಗಿರ್ತಿರುವಂತ ಮುಲ್ಲಾನ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ. ಈ ಮುಲ್ಲಾನ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದು ಅಪರಾಧ ಆಗತ್ತಾ? ಈ ಕಡ್ಡಿಗೀರಿ ಬೆಂಕಿ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಂತ ಮುಲ್ಲಾನ ಎದೆ ಸೀಳಿದ್ರೆ 3 ಅಕ್ಷರ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋದು ಮುಸ್ಲಿಮರನ್ನ ಪ್ರಚೋದಿಸಿದಂಗಾಗತ್ತಾ? ನಾನು ಈ ಪೆಟ್ರೋಲ್ ಟ್ಯಾಂಕಿಗೆ ಬೆಂಕಿ ಹಾಕ್ತಿರೋ ಮುಲ್ಲಾನಿಗೆ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ನೀವ್ಯಾಕೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಸಂಬಂಧ ಕಲ್ಪಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ? ನಿಮಗೂ ಈ ಪೆಟ್ರೋಲ್ ಟ್ಯಾಂಕಿಗೆ ಬೆಂಕಿ ಹಾಕ್ತಿರೋನಿಗೂ ಸಂಬಂಧ ಏನು? ನಿಮಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇವನಿಗೆ ಬೈದಿದ್ದನ್ನ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಪಮಾನ ಅಂತ ಹೇಗೆ ಭಾವಿಸ್ತೀರಿ? ನಾನು ಮುಸ್ಲಿಮರ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಶಬ್ದ ಮಾತಾಡಿಲ್ಲ. ಈ ವ್ಯಕ್ತಿ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ. ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಬಗ್ಗೆ? ಈ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ. ಪೆಟ್ರೋಲ್ ಟ್ಯಾಂಕಿಗೆ ಬೆಂಕಿ ಹಾಕೋನು ಸಿವಿಲಿಯನ್ ಅಲ್ಲ, ನಾಗರಿಕ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ. ದೇಶಭಕ್ತನು ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ. ನೀಟ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ. ಸಂವಿಧಾನದ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಇದ್ದವರು ಪೆಟ್ರೋಲ್ ಟ್ಯಾಂಕಿಗೆ ಬೆಂಕಿ ಹಾಕಲ್ಲ. ಈ ಬೆಂಕಿ ಹಾಕ್ತಾ ಇರೋನಿಗೂ ನೀತಿಗೂ ಏನೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಇವನಿಗೆ ಎದೆ ಸೀಳಿದ್ರೆ 3 ಅಕ್ಷರ ಬರಲ್ಲ. ಇವನ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ. ಇವನ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಪಮಾನಿಸಿದ ಸಿಟಿ ರವಿ ಅಂತ ನೀವು ಭಾವಿಸೋದ?